हॅलो फ्रेंड, स्वागत आहे तुमचं राणी या ब्लॉगमध्ये. कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल. तर मी फायनली म्हणजे नाही का आराम वगैरे केला, वोट करून आले मी. हे बघा, मतदान करून आली आणि नंतर मला 4 वाजले होते मतदान वगैरे करून यायला. त्यामुळे मला काही हॉस्पिटलला जायला जमलं नाही आणि 4च्या नंतर ते काम माझं होणं शक्य नव्हतं. त्यामुळे मी हॉस्पिटलचं काम केलेलं नाही आहे. तर बघू आता कधी मला वेळ भेटतो. आणि नंतर मग आराम केला काहीतरी 5 वाजता मी आराम केला जरा आणि उठून ग्रीन टी वगैरे घेतली. तुमची झाली का ग्रीन टी घेऊन? आणि हां, मी एक शॉर्ट व्हिडिओ टाकलेला आहे. सपना चौधरीचं गाणं आहे ते, आणि थोडंसं मी त्याच्यात हे केलेलं आहे. तर एक नालायक मला अशी म्हणते की भाजी निवडायला बोलवते आणि असले वेडे चाळे करते, कसली घाण चाळे करते. त्याच्यात अश्लीलता तुला का वाटली ग? कारण तू त्या नजरेने बघितला, आणि तो अश्लील काय आहे त्याच्यामध्ये? जो डान्स आहे थोडाफार मी काही केलेला असतील, आणि ते अश्लील आहे. कपडे तर पूर्ण अंगावरती आहेत, आणि अश्लील जिथं आहे तिथं पालतं पडायला जा ना. तू चांगल्या चॅनलवरती येऊन कशाला घाण करते? जिथं म्हणजे नाही का अश्लील आहेत ना, तिथं जाऊन पालती पड. तुझ्या आग जिरव तुझी तिथं जाऊन. इथं कशाला येते ग शेण खायला? हा, तुझ्यासारख्या अशा घाण लोकांना मला बोलायचं नसतं, पण असे नीच असतात की विचारायची सोय नाही. तुझ्या ना खरंच आता बोलले असते. फ्रेंड्स, मला सांगा, मला आवडतं डान्स करायला किंवा मला आवडतं व्हिडिओ बनवायला, मला आवडतं. ह्याच्यात चुकीचं काय आहे मला हेच कळत नाही. लोकांची बुद्धी का अशी भ्रष्ट झालेली आहे? तर मला ज्या ज्या महिलांना नाचायला आवडतं, ज्या ज्या महिलांना व्हिडिओ बनवायला आवडतात, तर प्लीज खरंच तुम्हाला जे आवडतं ते करा. जगाला आवडतंय का नाही ह्याचा विचार करू नका. कारण ही जग इतकं टाकून दिलेलं आणि नासकं आहे की एखाद्याच्या आनंदामध्ये आनंदी होत नाही, ती आनंदावर विरजन घालतात. असे पण काही नीच लोक असतात की त्यांना असं वाटतं की यार ही आनंदात कसं काय आहे, ह्यानं सतत रडत राहावं, ह्यानं सतत डिप्रेशनमध्ये राहावं, ह्यांनी असं काही वेगळं करूच नाही, असं त्यांच्या अशी इथं आग लागते. इथं तुमच्या इतकं घाण बोलावं असं वाटतं ना. पण कसं होतं माहितीये का, अशा घाण लोकांमुळे आपलं तोंड खराब होतं. तर खरंच जगाचा विचार करू नका. स्वतःला आवडते तसं जगा. कारण हे जग फक्त नावं ठेवायला येतं तुम्हाला, तुमचा आनंद हिरावून घ्यायला येतं. कारण ना, हे जीवन पुन्हा पुन्हा नाहीये. तुम्हाला जे आवडतं, तुम्हाला ज्याच्यात आनंद भेटतो, ज्याच्यात सुख भेटतं, तुम्ही तुमचं डिप्रेशन विसरून जातात, तुम्ही त्या गोष्टी करा. खरंच करा. जगाचा विचार करू नका आणि जगाकडे लक्ष देऊ पण नका. कारण हे जग पळणारणीला नांद आणि नांदणारणीला पळ म्हणणारं आहे. असं ही जग आहे, आणि या जगाचा जर तुम्ही विचार करत बसलात ना, तर खूप अवघड होईल. आणि माझं तर असंच झालेलं आहे. आणि छिन्नाल रंडे माझे पहिले इन्स्टाला जाऊन व्हिडिओ बघ. मी माझे पहिले अशीच जीवन जगायची. माझी मुलगी माझ्या आयुष्यातून जाण्याचे पहिलेचं जीवन माझं अशाच पद्धतीनं राहायचं. मी कपडे फॅन्सी घालायचे, डान्स करतानाचे व्हिडिओ बनवायचे, खूप असे वेगळे वेगळे व्हिडिओ बनवायचे मी, आणि मी आनंदात राहायचे. परंतु मुलगी गेलेली माझ्या इतका परिणाम झालाय माझ्यावरती की माझ्यामध्ये खूप चेंजेस आणि बदल झालेत. आणि ते दुसरे कशामुळं नाही, हे समाज का नालायक आहे, आणि ह्या समाजापासून मला इतका त्रास झालेला आहे. समाजाने मला इतकं मजबूर केलं होतं की मी माझा जीव देण्याचा सुद्धा प्रयत्न केला होता. तर ह्या समाजाकडे बघायचं आणि लक्ष द्यायची गरज नाही. ज्याला जसं आवडतं तसं खरोखर जगा आणि आनंद घ्या जगण्याचा. ह्या जीवनात तुम्ही आलाय याचा आनंद घ्या. कुणाला त्रास देऊ नका, आणि कुणी आपल्याला त्रास दिला तर सहन पण करू नका. दुसऱ्याला नावं ठेवण्यात व्यस्त होण्यापेक्षा आपण आपली लाईफ जगावी एवढी पण अक्कल नाहीये काही लोकांना. इतके घाण बुरसटलेले विचाराचे लोक आहेत की कपडेच असे घातले, तोंडच अशी करती, घाण चाळे करती, दुसऱ्यांना भाज्या निवडायला बोलवती. अगं छिनाल रंडे, मी तर तुला तर नाही ना बोलवलं भाज्या निवडायला. मी माझ्या लोकांना बोलवलं होतं भाज्या निवडायला. तुझी तर लायकी पण नाहीये भाज्या निवडायची. तुझी लायकी आहे माझं टॉयलेट बाथरूम घासायची, ये घासायला. मी तुला स्पेशली बोलवते माझं टॉयलेट घासायला. स्पेशली मी तुला टॉयलेट घासण्यासाठी स्पेशल ठेवते. माझं टॉयलेट घासायच्या लायकीचे आहे तू, कारण तुझे विचार इतके घाण आहे. शी थू तुझ्या तोंडावरती.
आणि तुझ्या आयुष्यावरती, की तू आयुष्यामध्ये एक लेडीज म्हणून आली. नाव तर लेडीजचं आहे आयडीला, मला माहित नाहीये लेडीज आहे का पुरुष आहे का मधलाच असा कुणी आहे. यार मला इतकं चिडायचं, तुम्हाला असं वाटेल की उगाच हायपर व्हायला लागली, बोलायला लागली. असं नाहीये. तिनं मला म्हणजे नाही का घाण चाळे करते म्हणली ना, म्हणून मला जास्त राग आला की मी काय त्याच्यामध्ये असं घाण चाळे केलेले आहेत. जो डान्स आहे तो मी दाखवलाय, मी त्याच्यामध्ये थोडासा दाखवलाय, ती पण असा पूर्णपणे डान्स मी केलेला नाहीये. तरी पण तिला एवढ्या मिरच्या झोंबल्यात, तरी पण तिच्या एवढी मला बघून आग लागली, तिच्या सगळं तिचं शरीर जळून राग झाले अक्षरशः मला बघून. इतकी आग तर माझ्या दुश्मनांना लागली पाहिजे. मग कदाचित ही दुश्मन असेल किंवा एखादी अशीच कोणतरी भटकती आत्मा असेल. बरोबर ना फ्रेंड्स? खरंच म्हणजे नाही का, कधी कधी असं वाटतं की यार म्हणजे नाही का सगळे चांगले बोलतील, सगळ्यांचे चांगले विचार असतील, मी अशा म्हणत नाही. परंतु जर मी त्याच्यामध्ये काही घाण केलंच नाही तर ती मला घाण चाळे बोलते. अरे का मला आनंद वाटला मला ते गाणं. आणि तुम्हाला ते सांगते, माझी ना स्वप्ना चौधरी माझी फेवरेट आहे आणि तिचं हे गाणं सुद्धा माझं फेवरेट गाणं आहे आणि मला ती अतिशय आवडते आणि ती नॅचरली सुंदर आहे आणि ती एकदम बिनधास्त लाईफ जगते आणि ती खरंच एकदम रिअलमध्ये जी बिनधास्त, तिला मी बिग बॉसमध्ये आल्यानंतर बघितली होती ना रिअलमध्ये. मी त्याच्या आधी पण तिला बघायचे, तिचे शो वगैरे बघायचे, परंतु मी तिला बिग बॉसमध्ये रिअल बघितलंय जगताना. ती खरंच एकदम बिनधास्त आहे आणि मला ती आवडते. तिला कुणी ना किती जरी नाव ठेवलं तर ती मला आवडते आणि तिचे गाणी मला पण आवडतात. म्हणून मी ती गाणं बनवलं आणि थोडंसं काहीतरी मुवमेंट्स केल्या. तर त्याच्यात काय कुणाला बापाचं गेलं. बरं मी तोंड कसं करते, माझं तोंड कसं बी असू दे, मी कुणाला भाज्या निवडायला बोलवते, मी कुणाला बोलवलं तर माझ्या घरी कोण आलं का, आणि मी ज्यांना बोलवलं ते माझे लोक आहेत, ज्यांनी मला मनापासून समजून घेतले, मनापासून हे केले, ते माझे लोक आहेत आणि मी त्यांनाच बोलवले. मी तुझ्यासारख्या अशा फालतू कुत्र्यांना बोलवत नाही ग. तुझ्यासारखे असे फालतू कुत्रे माझ्या चप्पल जवळ पण मी उभा करत नाही. म्हणून तुला सांगितलंय की तुला डायरेक्ट टॉयलेट. बरोबर की नाही फ्रेंड्स? माझं डोकं खराब होतं यार. म्हणजे अश्लीलता जिथं आहे तिथं बघा ना तुम्ही जाऊन किती अश्लीलता आहे. इथे तुम्ही जरा कुणी काहीतरी केलं, जरा कुणी स्वतःची लाईफ जगलं, जरा कुणी स्वतःसाठी काहीतरी आनंद भेटतं म्हणून केलं की लगेच काहीतरी बोलायचं, लगेच त्याला टॉर्चर करायचं. असं असं कसं चाललं बाई? बरोबर ना? तर चला फ्रेंड्स, मला एक कॉल आला होता, तर त्या कॉल संदर्भात सांगितलं की म्हणजे असं जे लांब लांबपर्यंत अर्ज गेलेत त्या संदर्भाबद्दल मला कॉल आला होता की म्हणजे हे बंद करा, थांबवा, नाहीतर लय महागात पडेल. अभी तो ये पहली मंजिल है, तुम तो अभी से घबरा गए, मेरा क्या होगा सोचो तो जरा. ज्या परिस्थितीमधून मी गेलीये, ज्या परिस्थितीमध्ये तू मला नेऊन ठेवला, ज्या परिस्थितीमधून माझ्या मुलांना घालवला, ज्या परिस्थितीमधून माझं अर्ध आयुष्य घालवल्यासारखं घालवला, आणि आता फक्त 1 ते 2 दिवसामध्ये तुझ्या बुडाला आग लागली. वा, एवढ्या लवकर घाबरला की फोन करून सांगतोय थांबव म्हणून. का थांबव म्हणून? बाबा मी तुझे 1.5 लाखाचे 1.5 रुपये तर करणारच, कारण मला नाही तर कुणालाच नाही. ही मानसिकता माझी नव्हती, परंतु तू मला मजबूर केलं. कारण मला जर हे सगळं करायचं असतं, मला जर हे सगळं पाहिजे असतं तर मी मागेच केलं नसतं का एवढं सगळं? का मला मागेच एवढं हे करावं लागेल ह्याचं नॉलेज नव्हतं का? परंतु मी सोडून देत होते की माझा असा विचार होता की नाही, पाठीवर मारायचं, पोटावर मारायचं नाही. म्हणून मी तुला सोडलं होतं की चला आपल्याला ना कधी ना ते जगतोय जगू दे, कधीतरी एकदा त्याला म्हणजे नाही का त्या गोष्टीचा पश्चाताप होईल की आपण आपल्या मुलांना उपाशी तापाशी मारलं, बायकोला इकडे तिकडे फिरवलं, या गोष्टीची जाणीव होईल आणि ज्यांचा अधिकार आहे त्यांना आपण अधिकार दिला नाही या गोष्टीची जाणीव होईल. म्हणून मी तुला सोडून दिलं होतं.
परंतु तू मला मजबूर केलं की तुझे लाखाचे मला मजबूर केले, सॉरी, लाखाचा 1.5 रुपया करायला तू मला मजबूर केलं, बरोबर की. तर आता तर थांबणं शक्य नाहीये, बरोबर की नाही. तर आता तुला तर बरबादीची सुरुवात झालेली आहे. जसं तू मला त्रास दिलाय, माझ्या मुलांना त्रास दिलाय, त्या गोष्टीतनं तर तुला तर जावंच लागेल. कारण म्हणतात ना की जसं करू तसं भरू, तसंच काहीतरी समज की आता माझे दिवस संपले, आता तुझे दिवस सुरू होणार आहेत. कारण मी सोडलं होतं पण तुला सुटायचं नव्हतं. तू मला त्या गोष्टी करायला मजबूर केलं आणि आता तुला दुःख लागायची गरजच नाहीये आणि तू मला फोन करायचा नाहीये. कारण तू खूप फोन केले, मला कंटाळ येऊन गेला. त्याच्यानंतर मी फोन रिसीव केला तर मला समोरून, आणि ते पण स्वतःच्या नंबरवरून नाही, नवीन नंबर घेऊन फोन केले, हे पण लक्षात घे. तर मी कॉल रेकॉर्ड केलेला आहे आणि त्यामुळे मला तू कॉलसुद्धा करायचा नाही आहे इथून पुढे, नाहीतर खूप महागात, याच्यापेक्षा जास्ती महागात पडणार आहे. आता तर कुठं सुरुवात आहे, तोवरच तुझी फाटली. आता शिवण्यासाठी कोणाला बोलवायचं आहे ती. तर या गोष्टी मला करायच्या नव्हत्या, म्हणून मी एवढे दिवस तुला सोडलं होतं आणि मी सगळं सोडून दिलं होतं, मनापासून सगळं सोडून दिलं होतं की नाही, तुझी इस्टेट वगैरे ती तिकडंच चुलीत घाल, असं म्हणून मी सगळं सोडून दिलं होतं. परंतु ते तुला मान्य नव्हतं. कदाचित तुला असं सापाच्या डोक्यावरती पाय ठेवायची सवय आहे, परंतु प्रत्येकच वेळेला साप असाच निघून जाईल असं होत नाही. फण काढून डसणारच असाच काही प्रकार आहे की जोपर्यंत म्हणजे मला सहन होत होतं तोपर्यंत मी केले, पण आता मी गप्प बसणार नाहीये. आणि तुला जास्त आता कायदेशीर पद्धतीनं नेण्यापेक्षा ना मी ऑफिशियल पद्धतीनंच नेणार. आणि माझे अर्ज जिथं पोहोचले ना तिथून मला आता कॉल आलेले आहेत आणि बोलवलेलं आहे, तर तिथं तू हजर राहणं गरजेचं आहे. नाही राहिलं तर तुला नोटीस निघतील, हे पण लक्षात घे. महिला आयुक्तपर्यंत हे मॅटर गेलेलं आहे. तर आता तयार राहा. तुझी तिथूनच कॉल आल्यानंतर फाटलेली आहे ही मला लक्षात आलेलं आहे. जे काम करण्यासाठी मी त्यांच्याकडे जात होते त्या ॲक्च्युली मला फ्रेंड्स, आज कॉल आलाय म्हणून मला तुम्हाला आता सांगायचं, कारण की त्याला सगळं माहिती झालं. मी तुम्हाला कालच बोलले होते की मी काम झाल्यानंतर सांगेल, पण असं झालं की कॉल आल्यामुळं त्याला समजलेलं आहे आणि त्यामुळे आता मी इथं सांगू शकते. मी तुम्हाला सांगते, माझे संस्थेची कामं काही वेळेला हे व्हायचे ना की लवकर नाही झाले की मग आम्ही काय करायचो की महिला आयुक्तकडे ते काम घेऊन जायचं. तर तिथून कॉल गेले किंवा तिथून तो अर्ज जर गेला ताईंचा, तर तुम्हाला सांगते तिथून लगेच काम व्हायचं, पटापट कामं व्हायची काही वेळेला. तर त्यामुळे माझी त्यांची ओळख होती आणि माझा अर्ज गेल्याच्या नंतर त्यांनी म्हणजे नाही का PA त्यांच्या कॉल करायला लावला. मी काल तुम्हाला संडेचं बोलले ना, तर त्या घरी होत्या, त्यांनी मला कॉल करायला लावला. त्यामुळे अरे ही तर आपल्याकडे येत होती तीच आहे ना ती. तर ते PA म्हटले हो बहुतेक त्याच मॅडम आहेत, लाव म्हणे कॉल केला, एवढं काय असं कॉल केला आणि त्यांनी मला घरी बोलवलं. ॲक्च्युली मी घरी गेली होती आणि घरी गेल्याच्या नंतर मग त्यामुळे तू एवढे सगळे ही करत होती, कामं करत होती, ही करत होती, त्यावेळेला तुला नाही का गं वाटलं एकदा तरी बोलावं म्हणून. आणि तू जी कामं करत होती आणि तू स्वतःच कसल्या परिस्थितीमधून गेलीस आणि हे एवढे वर्ष कोर्टामध्ये हे करत बसले, ते म्हणजे आपण पण आपल्याकडून पण काहीतरी मदत झाली असती असं म्हटलं त्या. आणि त्यांनी मला बोलवून सगळा मॅटर सगळा स्वतःहून विचारून घेतला. खूप छान रुपालीताई चाकणकर आहेत आणि मी यासाठीच तुम्हाला म्हणत असते की ज्यांना बी मदत पाहिजे असेल, जर कुठून काही होत नसेल तर महिला आयुक्तच्या इथे जरी तुमचे अर्ज गेले तर तिथून सुद्धा तुम्हाला लवकरात लवकर मदत भेटते आणि तिथून सुद्धा तुमचे लवकरात लवकर कामं होतात. तर मला स्पेशली त्यांनी स्वतःहून कॉल तर करतातच, पण त्यांच्या ऑफिसमधून कॉल येत असतो, म्हणजे ऑफिसमधले असतात ते कॉल करतात, पण त्यांनी PA कॉल करायला लावून स्वतः मला बोलल्या आणि म्हणे की तू ये. तर मी गेले होते, तर त्यांनी मला म्हणजे नाही का पूर्ण माझे सगळे डिटेल्स मी सगळ्या घेऊन गेलेले होते आणि त्यांनी बघितलं ते सगळं स्ट्रगल
की 7 वर्ष तू कोर्टात पैसे घालवले भांडले तरी पण हा माणूस हे होत नाहीये. म्हणून त्यांनी आता म्हणजे पुढचं प्लॅनिंग केलेलं आहे, काय करायचं आणि कसं करायचं. आणि मला पण त्यांनी सांगितलेले आता जास्ती लोड घेऊ नको, लवकरात लवकर आपण ह्या गोष्टीचा निकाल लावणार आहोत आणि ते पण चांगल्या पद्धतीनं. तर हेच कालचं कारण होतं की मी संडेला म्हणजे परवा संडेला मी घरी नव्हते आणि संडेला मी व्हिडिओ टाकला नव्हता. त्याचं रिझन हे होतं की मी माझे कामं करण्यासाठी त्यांच्याकडे जात होते आणि त्यांनी मला इतकं हे केलं की म्हणे तुला बघून कधी वाटलंच नाही की तुला एवढे सगळा प्रॉब्लेम असेल. आणि आज मी अर्ज बघितल्याच्या नंतर म्हणे की आश्चर्य वाटलं की यार तीच नाही आहे काही. म्हणून मी फोन लावल्याच्या नंतर तुझा नंबर माझ्याकडे सेव्ह होता आणि मग त्यावेळेला मला क्लिक झाले की नाही तूच आहे. आणि मग त्यांनी मला बोलवलं आणि त्यांच्याकडे गेल्यानंतर माझा बराच टायमिंग गेला. पूर्ण केस त्यांनी स्टडी केली आणि पूर्ण हिस्ट्री म्हणजे नाही का असं हे झालं. आणि त्या खूप म्हणजे एक महिला आयुक्त असून सुद्धा, एक एवढी मोठी अधिकारी असून सुद्धा एवढ्या जवळून माणसांना ते प्रश्न करते, एवढ्या जवळून माणसांना म्हणजे म्हणणं ऐकून घेतात आणि एवढ्या जवळून माणसांना समजून घेतात. इतक्या छान पद्धतीनं की विचारायची सगळं. आणि मग तर म्हणजे मी म्हणते ना की मी मागेच त्यांच्याकडे हे करायला पाहिजे होतं, परंतु मला असं वाटलं की चला यार नाही का आता एकदा कोर्टात गेलो तर काहीतरी होईल. आणि पण ते तिथं झालेलं नाहीये. गॅरंटी आहे 100% की माझं काम इथूनच पूर्णपणे होणार आहे ताईंच्या मदतीने. तर मला तुम्हाला हेच सांगायचं आहे, ज्या ज्या महिलांना म्हणजे नाही का असे घरगुती काही प्रॉब्लेम असतील किंवा डिपार्टमेंट म्हणजे पोलीस स्टेशनला वगैरे बघा, चौकीमध्ये गेल्याच्या नंतर कुठल्या तक्रारी घेतल्या जात नसतील आणि तुम्हाला अति मानसिक त्रास होत आहे, शारीरिक त्रास होत आहे, तर त्यावेळेला तुम्ही महिला आयुक्त यांच्याकडे तक्रारीचा अर्ज दिल्यानंतर लेखी भरकटतो माझा असं मदत. तर मला तुम्हाला हे सांगायचं आहे की जर तुम्हाला घरगुती असं खूप त्रास, मानसिक त्रास, शारीरिक त्रास होत असेल आणि तुम्हाला कायदेशीर पद्धतीने जर काही करायचं असेल तर जर का कुठल्या चौकीमध्ये, पोलीस स्टेशनमध्ये जर तुमची तक्रार घेतली नाही किंवा इग्नोर केली आणि तुम्हाला बार बार वापस पाठवलं, घेतलीच नाही, तर तुम्ही महिला आयुक्तकडे अर्ज करू शकता. तिथे फक्त जाऊन पहिलं ताई कधी असतात त्या ऑफिसला त्या दिवशी जायचं. अर्ज लेखीमध्ये हाताने लिहिलेला अर्ज पाहिजे, परंतु त्याला लेखीमध्ये व्यवस्थित लिहायचं. ॲड्रेस, साईन, मोबाईल नंबर स्वतःचा टाकायचा आणि त्यांच्याकडे जाऊन तो अर्ज द्यायचा. मग त्या अर्जाची नंतर हे करतात, जर तुम्हाला कुठली मदत हवी आहे तिथे 3 ऑप्शन असतात. वकिली सल्ला हवा आहे किंवा त्यांची म्हणजे त्या स्वतः पण केसेस त्यांच्या इथं बसून हँडल करतात बरं का, तर त्यांची मदत हवी असेल तर ते एक ऑप्शन असतं. आणि एक असतं कायदेशीर मदत म्हणजेच पोलीस स्टेशनची मदत. तर असं 3 ऑप्शन असतात, तर त्यातलं तुम्ही कुठलंही चॉईस करू शकता. असा लेखीमध्ये अर्ज असतो, तुम्हाला तो घेऊन जायचा आणि तिथं हाताने लिहिलेलाच अर्ज चालतो, तर तुम्हाला ते तिथं लिहून द्यायचं आणि दिल्याच्या नंतर मग तुम्हाला नंतर कॉल येतो आणि त्या टायमिंगला तुम्हाला जावं लागतं. तर तिथून मग तुमचे प्रॉब्लेम म्हणजे बऱ्यापैकी सुटतात. तर बघा मग असं पण तुम्हाला करता येतं. तर मला तुम्हाला म्हणजे मागे पण हेच सांगायचं होतं, परंतु परत मग प्रश्न सुरू होतात की मग म्हणजे की कसंच मग माझी ओळखच नाही. ओळखीची काही गरज नाही आहे, ओळखीची काही गरज नाही आहे. तुम्ही बस म्हणजे नाही का तिथे जा, ऑफिसला गेल्यानंतर तुम्हाला ती ऑफिसमध्ये असतात ते सांगतील की ताई कधी भेटतात ऑफिसला. तर त्या टायमिंगला त्यांची त्याच दिवशी फार गर्दी असते, फार गर्दी, अख्खा दिवस जातो तुमचा. तुम्हाला तेच सांगते. नाही तर तुम्ही म्हणताल मग कुठे जरी गेलं तरी वेळ जाणारच आहे, कोर्टात जरी गेलं तर तुम्ही वेळ जातो की नाही. मग तसंच काही आहे की तिथं त्यांच्याकडे एवढे केसेस येतात, एवढे लोक येतात, खूप लांबून लांबून लोक येतात, तर तिथं वेटिंगला थांबावं लागतं. नंबरनी घेतात, ते नंबर देतात, टोकन देतात आणि त्या नंबरनीच ते घेतात. मध्ये गेल्याच्या नंतर स्पेशली समोरासमोर ताई असतात तुमच्या, तुम्हाला त्या केस संदर्भात थोडंफार त्या विचारतात. तर ते सांगायचं की तुमचा अर्ज कशाच्या संदर्भात आहे आणि तुम्हाला
काय प्रॉब्लेम आहे तुम्ही सांगून जस्ट त्यांच्याशी बोलून वगैरे बाहेर येऊ शकता. तुम्हाला त्या समोरच्या पार्टींचे सुद्धा कॉन्टॅक्ट नंबर द्यावे लागतात तिथं, मग ते फोन करून वगैरे त्यांच्याशी बोलतात किंवा ते सगळं असं कायदेशीर पद्धतीनं ते केलं जातं. मी इथं तुम्हाला थोडक्यात माहिती देत आहे की महिला आयुक्ताची मदत घेऊन सुद्धा तुम्ही बऱ्यापैकी तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतात. तर चला, मला हे मागे सांगायचं होतं पण मी काही कारणाने सांगत नव्हते, कारण असं वाटायचं की यार आपण म्हणजे नाही का सांगितलं कुणी नाही म्हणजे गेलं परत हे केलं की ते आपल्यालाच परेशान करणार, असं नको व्हायला म्हणून मी त्या गोष्टी सांगत नव्हते. परंतु मला कुठंतरी वाटते की यार ज्या लोकांना माहिती नसतं त्या लोकांनी थोडी तरी माहिती पाहिजे. आता मला सगळं माहिती होतं तरी पण मी त्यांच्यापर्यंत कधी माझे विषय नेला नाही. परंतु मी तुम्हाला सांगते, आत्ता जी मी अर्ज दिलेले मंत्रालयामध्ये दिलेला आहे, DSP ऑफिसला दिलेला आहे, म्हणजे 3 ते 4 ठिकाणी माझे अर्ज गेलेले आहेत आणि तिथले मला सगळीकडनं चांगलेच रिस्पॉन्स आलेले. म्हणजे आता प्रत्येक ठिकाणी मला बोलवतील ना तर बघा मला सुट्टी घेऊन त्या दिवशी तिथे हजर राहावं लागेल आणि हे करावं लागेल, सिद्ध करावं लागेल की हा मला गरज आहे आणि मी म्हणजे नाही का जे जे काही केले ते मला खरंच मदतीची गरज आहे आणि मला त्यांनी मदत करावी. मी तिथं हजर राहिले पाहिजे त्यावेळेला, तर त्यांना ते खरं वाटतं. नाहीतर आपण आपले कामं आहेत हे आहेत म्हणत बसले ना तर मग आपल्याला हे होत नाही. कारण कोर्टाच्या वेळेला बघा तुम्ही, कोर्टाला सुद्धा तुम्ही आता च्या तारखेला नाही गेले की काय होतं, पेंडिंग पडते, पुढची तारीख देतात, मग पुढच्या तारखेला नाही गेले की पेंडिंग पडते, म्हणजे मग हे असं वाढत जातं ना. तर आपल्याला जर खरंच त्रास होतोय, आपल्याला जर खरंच ह्या त्रासातून सुटायचं आहे, आपल्याला खरंच एखाद्याला धडा शिकवायचा आहे, खरंच एखाद्याला आपल्याला न्याय मिळवून घ्यायचा आहे स्वतःसाठी, तर माणसांनी काही करायच्या परिस्थिती ठेवावी, तर त्या गोष्टी कराव्यात. आणि हेच खरं आहे की माणसाची हिंमत पाहिजे, की त्या माणसानं स्वतः हिंमत हारली नाही पाहिजे आणि त्याच्याकडे तेवढी क्षमता पाहिजे. मी तर तुम्हाला सांगते खरंच खूप आता मला हे झाल्यासारखं झाले. मी ॲक्च्युली खरंच नाही का काल पण मला त्यांच्याकडे गेल्यानंतर खूप असं रडायला आलं होतं परवा गेल्याच्या नंतर, की म्हटलं मी आता थकले ताई सगळ्यातून, मला लवकरात लवकर ह्या गोष्टीतून मुक्त करा, नाही का, की तो माणूस परत मला कधीही माझ्या आसपास दिसला नाही पाहिजे. म्हटलं माझ्या नजरेसमोर तर काय, माझ्या आसपास सुद्धा कुठे दिसला नाही पाहिजे. त्यामुळे मी सगळं व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करतच आहे आणि करणार, असं म्हणून त्यांनी मला सांगितलेलं आहे. आणि त्या खूप छान पद्धतीनं, मला पहिलं पण जायचे ना तर खूप छान पद्धतीनं, मी पहिल्यांदा असं बघितलं होतं की कुठला म्हणजे ज्याच्याकडे एवढं मोठं पद आहे ते व्यक्ती असं वागत आहे की म्हणजे ती असं त्या पदाचा गर्व नाही, सुंदरतेचा गर्व नाही. किती सुंदर आहेत त्या, खूप सुंदर आहेत, तरी त्यांना सुंदरतेचा गर्व नाही. त्यांच्याकडे ते एवढं मोठं पद आहे त्याचं पण त्यांना गर्व नाही आहे. एक साधारण आणि समजूतदार स्त्री कशी असते ना तशा पद्धतीनं त्या समोरून विचारपूस करतात, त्या पद्धतीनं त्या बोलतात. असं दाखवत नाही आहेत की त्या मोठ्या ह्याच्यावरती आहेत आणि त्या आपल्याला 1-2 शब्द बोलतील, मुस्कून बोलतील, रागानं बोलतील, अशा नाही. एकदम चेहऱ्यावर स्माईल वगैरे व्यवस्थित विचारून घेणं, ऐकून घेणं खूप छान पद्धतीने. आणि हे मला पहिला पण अनुभव होता, परंतु मी असं म्हणजे ऑफिसमध्येच त्यांना भेटले होते, कधीही नव्हते. पण त्यांनी पर्सनली मला, तुझी इतकी ओळख आहे आणि तू कधी बोलत नाही. तर हे बघा फ्रेंड्स, मी तुम्हाला खरंच सांगते की मी म्हणजे नाही का असं म्हणजे नसलेले नाती पण काही लोक मोठेपणा करण्यासाठी सांगतात. हा नातेवाईक आहे, तो माझा मित्र आहे, ती माझी मैत्रीण आहे, असं नसलेली नाती सुद्धा लोक बडवून चढवून सांगतात. परंतु माझं कसं असतं तुम्हाला खरं सांगू का, आणि मला असंच आवडतं, मी माझ्या मुलाला पण असं सांगत असते की आपलं कोण ओळखीचं आहे, आपण कुणाला ओळखतो, आपलं कोण जवळचं एवढ्या मोठ्या पोस्टला आहे, असं कधी सांगायचं नाही. का सांगायचं नाही माहिती? समोरचा व्यक्ती हे होतो, त्याला अचानक धक्का द्यायचा, त्याला स्वतःहून समजलं पाहिजे की अरे ही काय व्यक्ती आहे. आपण बडवून चढवून आपली स्वतःची मान मोठी नाही करायची, आपली मान दुसऱ्यांनी मोठी केली पाहिजे आणि ते समोरच्याला दिसलं पाहिजे की अरे हे कधी दाखवत नाहीये,
हे कधी की ह्यांच्या ओळखी ह्यांच्याशी आहेत, ही ह्यांना ओळखतात किंवा म्हणजे ह्यांचे रिलेटिव्ह अशा ह्याच्यावरती आहेत, कधीच नाही फ्रेंड्स. मी ना माझे नातेवाईक, माझे ओळखीचे, माझे जवळचे, हे मी कधीही कुठल्याही ओळखी कधी कुणाला सांगत नाही मी ना. आणि तुम्हाला ते पण सांगते, मी कधीही माझ्या जवळची ओळख आहे, तो चांगल्या पोस्टला आहे, तो इथं डिपार्टमेंटला आहे, तिथे आहे म्हणून मी मदत सुद्धा घेत नाही बरं का, अजिबात नाही. विचार करा ना की एवढे दिवस मी दुसऱ्यांच्या केसेस घेऊन त्यांच्याकडे जायचे, परंतु मी माझं स्वतःचं कधी त्यांच्याकडे हे केलं नाही. म्हणजे मी मला असं की नाही का, नाही आपण या गोष्टी म्हणजे असं दिखावा, मोठेपणा, माझा हे माझा ते असं नाही करायचं. ते आता बघा, आता सुद्धा मी का की मला असं वाटलं की यार मला ह्या ऑफिसला, त्या ऑफिसला, ह्या इकडे तिकडे अर्ज द्यावे आणि आपण कुठून ना कुठून ह्या मार्गातून सुटावं. स्वतःसाठी मला कुठेतरी वाटलं आणि मला जास्त त्रास होतोय म्हणून मी ते मार्ग निवडले. परंतु त्या स्वतःहून म्हणल्या का नाही की तुला मी ओळखते आणि तू तरी पण तू माझ्याकडे बोलली नाही, किती म्हणजे नाही का तू ही आहे, अशा त्या म्हटल्या. एवढं पण नसावं ग, एवढा त्रास सहन करू नये. आपल्या कधी ओळखी आहेत, आपण कोणाला ओळखतो, याचा कधीतरी उपयोग करत जा. मी म्हटलं ताई, तुम्हाला पहिल्यापासूनच माहिती आहे की मी असा म्हणजे नाही का, मी ह्यांना ओळखते म्हणून उगाचच त्यांच्याकडनं आपली कामं काढून घ्यायची असं नाही. आपल्याला जोपर्यंत आपण प्रयत्न करतो, आपण प्रयत्न करून यश मिळवण्यात आणि एखाद्याच्या कॉलवरून यश मिळवण्यात किती फरक राहतो. मग तुम्हाला त्याची व्हॅल्यू समजत नाही की किती वेळा ऑफिसला जावं लागतं, किती लोकांना हातपाय जोडावे लागतात, किती त्याच्यातून हे करावं लागतं. तुम्हाला हे कळलं पाहिजे. आणि फ्रेंड्स, मी तुम्हाला सांगितलं ना, मी आत्तापर्यंत जास्ती करून मला ज्या वेळेला खूप ओव्हर होतं आणि मी खूप सगळं करून बी मला ही होत नाही ना, त्याच वेळेला मी मदत घेते. नाहीतर सहज उठलं की माझं हे काम आहे, लाव फोन. सहज उठलं की माझं ते काम आहे, लाव फोन. मी असं करत नाही. माझ्या इथपर्यंत आल्यानंतरच मी कुणाची तरी मदत घेते. आणि मदत घेते तर ते पण मदत कशी घेते तुम्हाला सांगते, रीतसर पद्धतीने. असं नाही की माझ्यासाठी एवढं करा, असं नाही. लेखी अर्ज देऊनच मी मदत मिळवते. आणि मी माझ्या ओळखी आहेत ह्याचा कधीही चुकीचा हे केलेलं नाही, म्हणजे चुकीचा वापर करून घेतलेला नाही आहे. म्हणून असं बाहेर गेलं. माझ्या सोसायटीमधलेच लोक, मी तुम्हाला आत्ताच सांगते, माझ्या सोसायटीमधलेच लोक बरेच, ह्यांचं हे नातेवाईक आहे, त्यांचं ते नातेवाईक आहे म्हणून हे असं करतात. नाही रे बाबा, माझा नातेवाईक कुणी जरी असला तरी मी त्याच्या जीवावरती उड्या मारत नाहीये. मी जे चुकीचं आहे त्याला चुकीचं म्हणायची सवयी आहे आणि मी कुठल्याही गोष्टीला सामोरे जायला तयार असते, चुकीच्या गोष्टीसाठी. कारण मी सगळं सहन करेल त्याच्यामध्ये. मला पोलीस स्टेशनला जावं लागलं तर जाईल मी, कुठे अर्ज करावे लागले तरी मी जाईल, कुठे कोर्टात जावं लागलं तरी मी जाईल, ह्या चुकीच्या गोष्टीसाठी. म्हणून त्याचा अर्थ असं होतो का की ह्यांचे नातेवाईक मोठे आहेत किंवा ह्यांच्या मागे कुणाचा तरी हे आहे म्हणून ह्या असं करतात, असं नाही रे मूर्ख माणसा. एका व्यक्तीचा मला तुम्हाला सांगायचं, माझा भाऊ पोलीसमध्ये आहे, माझा भाऊ याच्यामध्ये आहे. अहो, काहीच करू शकले नाही ते मागच्या वर्षी काहीच करू शकले नाही. उलट मी कुणाचीही मदत न घेता माझ्या डोक्याने, माझ्या पद्धतीने मी एवढं सगळं केलं की मला विचारायला येतात परत, तुम्ही काय आणि कसं केलं. कोण? मग तुम्ही कसले डिपार्टमेंटमध्ये, कुठल्या डिपार्टमेंटमध्ये जॉब करता की तुम्हाला एवढं पण कळत नाही की तुम्ही काय करायला पाहिजे किंवा काय नाही करायला पाहिजे. तुम्ही जसं दुसऱ्याची नावं सांगून मोठेपणा मिरवता, तशी मी कधीही कुणाला म्हटले का की माझा हा ओळखीचा आहे, तो ओळखीचा आहे. अरे, तुमचे तोंड बंद होतात जेव्हा ते लोक माझ्याकडे येतात आणि जेव्हा ते लोक मला स्वतःहून येऊन हाय हॅलो करतात तुमच्या समोर, त्यावेळेला तुमचे तोंड खाली पडतात की हे ह्यांना ओळखतात आणि हे का नाही. मग मी जर दिखावा करत असते तर मी तुम्हाला आधीच सांगून ठेवलं असतं, हे माझ्या ओळखीचं आहे, ते माझ्या ओळखीचं आहे, मी ह्याच्या जीवावरती उड्या मारते, मी त्याच्या जीवावरती उड्या मारते, बरोबर की नाही. तर जरी असलं
कुठल्या जरी डिपार्टमेंटला असलं तर सगळ्यांना आपल्या आपल्या जॉबची भीती असते. ती कायद्याच्या ह्याच्यात राहूनच कुणाला पण मदत करतात, असंच कोणी कुणाला मदत करत नाही. आपल्या म्हणजे नाही का आपल्या अधिकाराचा वापर ते असंच कुणाला केल्यानंतर त्यांची नोकरी धोक्यात येणार नाही का? बरोबर की नाही फ्रेंड्स? तर चला, मला तुम्हाला हेच सांगायचं की कुणी आपल्या ओळखीचं आहे, कुणी आपल्या मागे आहे, या गोष्टीवरती उडण्यापेक्षा स्वतःच्या हिमतीवरती उडायला शिका. स्वतःच्या हिमतीवरती काही करायला शिका. आणि मी तर तेच करत आली आहे आत्तापर्यंत. माझ्या एवढ्या सगळ्या ओळखी होत्या फ्रेंड्स. मी जर माझ्या ओळखीवरती जर कामं केली असते ना तर मला 7 वर्ष कोर्टात जायची गरजच पडली नसती. 6 महिने ते वर्षामध्येच मी माझे निकाल लावून घेतले असते. आणि ती पण माहिती आहे का? आता याच्यावरूनच घ्या की असंच जगा ना. हे कुणी नसतं. तुमचा माझा भाऊ हेव आहे, माझी आई तेव्हा आहे, माझा चुलता तेव्हा आहे, माझी हे तेव्हा आहे, असं कुणीही नसतं. आपल्यालाच आपल्या मार्गाने जावं लागतं, आपल्यालाच आपला त्रास सहन करावा लागतो आणि मार्ग शोधावा लागतो. आणि हे खरं आहे आणि असंच करायला पाहिजे. तर तुम्हाला त्रास कमी होईल आणि तुम्ही त्याच्यातून निघण्याचे मार्ग शोधत गेलात ना तर तुम्ही थोडंफार खूप काही शिकाल. तुम्हाला ते पण सांगते, तुम्हाला ज्ञान भरपूर येईल की अरे असं केल्याच्या नंतर असं होतं, मग इकडे जावं लागतं, मग इथे जावं लागतं, हे झाल्यानंतर मग त्या ऑफिसला जावं लागतं. हे स्वतःहून ज्ञान तुम्हाला मिळतं. मग काही गोष्टी त्रास काढून जर आपल्याला शिक्षण भेटत असेल, ज्ञान भेटत असेल तर ते चुकीचं नाहीये. मागच्या वर्षी मला एवढा त्रास झाला नाही. चुकीच्या मार्गाने मला काहीच करायचं नाही. मी त्याला चुकीच्या मार्गाने मला काहीच करायचं नाही. मला माझ्या सरळ मार्गाने आणि कायदेशीर पद्धतीने जे काही करायचं ते करायचं. फ्रेंड्स, मला कायदेशीर पद्धतीनं कामं केले, त्रास झाला, भलेच बऱ्याच ऑफिसला फिरावं लागलं, महिनाभर मला अंधारात राहावं लागलं, परंतु आज मी त्या त्रासातून मुक्त आहे. आता तो व्यक्ती इथं येऊन हे करू शकत नाही, त्रास देऊ शकत नाही. का? कारण त्याच्याकडून पूर्ण लेखीमध्ये सगळं करून घेतलेलं आहे आपण. आणि त्यानं जर आपल्याला त्रास दिला ना तर त्याच्यावर कायदे आणि गुन्हे दाखल होणार आहे. कारण एवढे आपले अर्ज बऱ्याच ठिकाणी त्याच्या नावाचे अर्ज पडलेले आहेत. तर विचार करा की असं म्हणजे नाही का, मला असं आवडतं की नाही, आपल्या कष्टाने, आपल्या मेहनतीने आणि आपलं दुःख जरी आपण कुणाला वाटू शकत असलो तरी आपला त्रास आपण कुणाला वाटू शकत नाही. आणि आपला त्रास कुणी वाटून घेऊ शकत नाही, कारण तो त्रास आपल्यालाच होतो. त्यामुळं आपण आपल्या सरळ मार्गाने गेलो. माझे सुटले मार्ग, वेळ लागला पण सुटलं ना, असंच काहीच. आणि परत हेच लोक मला विचारायला, तुम्ही कसं केलं, तुमच्या ओळखी आहेत तर मग आम्हाला पण हे करा की. म्हटलं, मी ओळखीनं काही केलेलं नाहीये. तुमचं ते गैरसमज मनातलं काढून टाका की माझ्या ओळखी भरपूर आहेत ओळखी, परंतु मी ओळखीनं काहीच करत नाही. मी स्वतःच्या म्हणजे नाही का, स्वतःच्या बळाचा वापर, स्वतःच्या डोक्याचा वापर आणि मला कुठं कसं जायचं, काय करायचं, काय नाही करायचं याचा वापर करून मी सगळ्या गोष्टी करत असते. आणि असंच करा. कधीही माझा हे आहे म्हणून त्याच्या जीवावरती उडू नका. कारण चांगले चांगले तोंडावरती पडलेले असे बरेच गुन्हेगार मानलेले आहेत. मुलं, हे माझा तो आहे, मी जर काय केलं तर तो मला सोडवल, मग गुन्ह्यावर गुन्हे करत राहायचं, मोठा गुंड बनणार, जेलवारे करत राहणार आत बाहेर, आणि लोक त्याचा फायदा घेणार. बरोबर? तर असंच काहीच असतं. त्यामुळे कुणाच्याही भरोशावरती विहिरीत उडी मारू नका. स्वतःला पोहायला येत असेल तरच उडी मारा. कारण बुडणाऱ्याला वाचवण्यासाठी सगळेच हिंमत करत नाहीत, आणि बुडणाऱ्याला वाचवण्यासाठी गेला तर स्वतःचा पण जीव जातो. त्यामुळे बरेच लोक वाचवण्याचा पण प्रयत्न करत नाहीत. तर लक्षात घ्या, पोहायला येत असेल तरच उडी मारायची, आणि उडी मारायची तर स्वतःच्याच हिमतीवर मारायची. ना की मी उडी मारेन आणि कोणतरी मला येऊन वाचवून. असं होत नसतं आणि असं होत नाही. कारण ना, माझा एक किस्सा आहे, पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगते की मी पण असाच अंध विश्वास ठेवला आणि कुणाच्या तरी भरोशावरती मी असा काहीतरी हे केलं होतं, आणि ते मला किती महागात तर पडलंच, पण मला किती त्रास झाला होता हे पण मी तुम्हाला शेअर करणार आहे. कारण तुम्ही ती चूक परत करू नये.
कुणावरती विश्वास ठेवला ते. तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा, आपली आपली काळजी घ्या आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू. बाय बाय.